आणि चांगले सप्ताह जर का करून घ्यायचे असतील तर तरुणांच्या हातामध्ये सगळा कारभार द्यावा लागतो. ऐका, तरुणांच्या हातामध्ये कारभार दिला तर काहीतरी बाकीच्या सप्ताहामध्ये काय चांगलं आहे, काय करता आलं पाहिजे, आपण काय आणखी चांगलं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात येत असतात. कारण जुन्या लोकांचा स्वभाव फिरण्याचा नाही, आपलं गाव भलं आपला सप्ताह भला. मात्र बाकीची तरुण मुलं जी असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य माध्यमातून बाकीच्या ठिकाणी जे जे काही चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग जे जे चांगलं आहे ते आपल्याकडे आलं तर आपला कार्यक्रम एकूणच चांगला होत असतो. आणि त्यामुळे तरुण आणि वृद्ध म्हणजे ज्येष्ठ यांचं संयुक्त विद्यमानं जो कार्यक्रम होतो, माझा अनुभव असा आहे की तो खूप चांगला होतो. एक गोष्ट त्याच ठिकाणी जर बघितलं, मी खूप असे सप्ताह बघितले आहेत की ज्येष्ठांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेले आहेत. ते ताब्यात म्हणजे ताब्यात, बालकी तरुण येतच नाहीत. मी असे काही बघितले की कीर्तन झाल्यानंतर कुठून गावातून बाहेर पडत असताना तरुणांचं टोळकं बसलेलं असतं, त्यांच्या कपाळावरती टिळा वगैरे असतो, पण ते सप्ताहामध्ये येत नाहीत. कारण त्यांना काय वाटतं, हे आपल्याला काही किंमत देत नाही, आपण तिकडं काही जायचं नाही. त्यामुळे ज्याला आपण गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट म्हणतो, तसं एकमेकांना आदर दिला पाहिजे. ज्येष्ठांचाही अनादर तरुणांनी करता कामा नये आणि तरुणांचाही अपमान लोकांच्या समोर ज्येष्ठांनी करता कामा नये. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या न्यायाप्रमाणे जर आपण सगळेजण वागलो तर निश्चितपणे आणखीही त्याच्यामध्ये तरुणांची भर होण्याची शक्यता आहे. जे तरुण वारकरी नाहीत ते वारकरी होण्याची शक्यता आहे. पण मला